नमस्कार मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत एकदम सोपी आणि टेस्टी मिरची भाजी रेसिपी. झटपट आणि एकदम झणझणीत मिरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अशी मिरची भाजी खाल्ली नाही तर काय खाल्लं, असं एकदम झणझणीत अशी ही मिरची भाजी तुम्ही केलात तर एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाचाल. अशी ही मिरची भाजी कशी बनवायची आपण पाहूयात. तर इथे आपण सगळ्यात आधी मिरची घेतलेल्या आहेत. कवळी कवळी मिरची आपण काढून घेतलेल्या आहेत. ताजी ताजी मिरची ताजी ताजी असायला पाहिजे, म्हणजे त्याची भाजी पण एकदम भारी होते आणि सर्वांनाच आवडेल अशी ही चव येते. तर इथे आपण मिरचीची अशी चिरा पाडून घ्यायचे आहेत. सगळ्या मिरचीला या पद्धतीने एक एक अशी चिरे पाडून घ्यायचे आहेत. हे भाजी अगदी झटपट आणि खूप झंझट नसता आणि एकदम चविष्ट. जर तुमच्या उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव गेली असेल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे पहा, आता आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं घालून घेतलं. जिऱ्यानंतर लसूण नंतर आपण टमाटर देखील एक कापून घेतलेले तेही यामध्ये घालून घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चिरलेल्या मिरची यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मस्त चिरा पडलेले पाहिजे, म्हणजे आपली भाजी एकदम जबरदस्त होते. तर आता आपण यामध्ये मीठ घालून घेतलं. 2 चम्मच मीठ घालायचं. थोडंसं मीठ जास्त लागतो यामध्ये. मीठमध्ये याला मस्त शिजवून घ्यायचं आपल्याला. 2 ते 3 मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं. इथे पहा, मस्त पाणीही सुटतं यामधील. आता आपण थोडं हळद घालूयात, अर्धा चम्मच. हळद घालून मस्त पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण लावून घ्यायचे 2 मिनटासाठी. मस्त तयार होतो आपला हा मिरची भाजी. पहा, मस्त शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हवं इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. अशी जबरदस्त सोलापुरी मिरची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हो, तुम्ही कधी बनवलात का अशी ही भाजी? बनवला असेल तर कमेंट करून कळवा. तर पहा, आता आपण यामध्ये हवं तेवढं पाणी घातलं. त्यामध्ये आपण शेंगदाणे कूट घालून घ्यायचं. 4 ते 5 चम्मच शेंगदाणे कूट घालून घेतलं. मस्त असा आपला भाजी 2 ते 3 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. मस्त शिजवून झालं की इकडे आपण बारीक चिरलेले कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायचे. तर पहा, झणझणीत मिरची भाजी तयार झाली. आता पुन्हा 2 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे आणि गरमागरम भाजी आपली तयार होते. अशी ही भाजी तुम्ही कधी खाल्लात का नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज दररोज तुमच्या आपल्या चॅनलवर भेटतील. तर पहा, आता आपली ही भाजी तयार झाली. आता मी ते सर्व करून दाखवते. एकदम गरमागरम आणि झणझणीत असा आपला हा मिरची भाजी तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. ही भाजी एकदा केली की पुन्हा पुन्हा करा. रेसिपी कशी वाटली नक्कीच कळवा. चल तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.